जय महाराष्ट्र मित्रांनो, मर्द या शब्दाचे वाक्य म्हणजे अंगामध्ये बळ असणे, शरीर दष्टपुष्ट असणे म्हणजे नाही. हे तर पाहिजेच, पण खरा मर्द जो आपली आहे ती परिस्थिती, आईबाप, घरदार सगळ्या गोष्टींना मान्य करून त्या परिस्थितीला बदलण्याचा विचार करतो आणि प्रयत्न करतो, तो खरा मर्द. ज्याला कोणाच्याही मदतीची गरज लागत नाही, जो स्वतःच्या मनगळात दम ठेवतो. समाज काय म्हणेल, नातेवाईक काय म्हणतील, माझे मित्रमैत्रिणी काय म्हणतील, या गोष्टींचा विचार न करता तो कष्ट करण्याची तयारी ठेवतो, तो म्हणजे खरा मर्द. बहुतांश मुलं लोक काय म्हणतील, माझा स्टेटस वेगळा आहे, माझ्या लायकीचं काम नाही, यामध्ये अडकून आहेत आणि आपलं तरुण पण वाया घालवतात. आणि कोणीतरी येईल आणि माझी मदत करेल. मित्रांनो, अपेक्षा करणं चुकीचं आहे की नाही हे मला माहित नाही, पण एक सांगू शकतो, जेव्हा तुम्ही कोणाकडून अपेक्षित ठेवता, ती अपेक्षा नसून समोरच्या व्यक्तीसाठी उपकाराची भावना असते. आणि जेव्हा तुम्ही त्या शब्दाला बळी पडला, मग त्यांचे उपकार आयुष्यभर तुमच्यावर पडले. मन नसून सुद्धा मनाविरुद्ध तुम्हाला त्या व्यक्तीचं काम करावं लागेल. आणि जर तुम्ही त्या व्यक्तीला एक गोष्ट नाही म्हटला, तर अख्खा उपकाराचा डोंगर तुमच्यावर कोसळला म्हणून समजायचं. भावानं तुमच्या भावाने अपेक्षा ठेवण्याच्या नादात 2 वर्ष वाया घालवली. त्यांची सगळी मनासारखी कामं केली, मागे पळालो, आई वडिलांच्या विरोधात गेलो, त्यांचं हवं ते ऐकलो, पण शेवट मात्र एक गोष्ट समजली, ती म्हणजे आई वडिलांशिवाय दुसरं कोण नसतं. मित्रांनो, अनुभव हा फुकट भेटत नाही, तो स्वतःला खर्च करून भेटतो. खरंच खूप वेळ लागतो प्रत्येक गोष्टीचा अनुभव घ्यायला. आणि माझा अनुभव एक सांगतो, आई वडिलांपेक्षा कोणी श्रेष्ठ नाही आणि कोणी मोठाही नाही. आणि आंधळा विश्वास फक्त आईबापावर ठेवा, दुनियेवर नाही.